नमः. धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. आज अश्विन शुद्ध षष्ठी. आमचे गुरु मोक्षगुरु आणि पिता श्री जनार्दन महाराज यांचा जन्मदिवस आहे. तेव्हा त्या दृष्टीने त्यांच्या पावन स्मृतीला वंदन करतो आणि या भागवताला प्रारंभ करतो. श्री शुकोवाच निमिरिक्ष्वाकुतनयो वसिष्ठ मृतविरम आरभ्य सत्रम सोप्याह शक्रेण प्रागृतोस्मि भोः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे आता निमी या राजाचा वंश सांगायला सुरुवात केली. हा जो इक्ष्वाकूचा दुसरा मुलगा आहे निमी, त्या निमीच्या बाबतीत कथानक सांगतायत की यांनी एकदा यज्ञ करायला प्रारंभ केला. वसिष्ठ ऋषी त्यांचे अध्वर्यू त्यांनी सांगितलं, अरे राजा थोडं थांब, मला स्वर्गामध्ये काम आहे. इंद्राने मला बोलावलंय, तिथून आलो की मी तुझा यज्ञ पूर्ण करीन. आणि वसिष्ठ ऋषी निघून गेले. पण निमीला काही चैन पडेला. निमीनी वसिष्ठाच्या पश्चात यज्ञ सुरू केला. हे पाहिल्याबरोबर वसिष्ठांनी निमीला शाप दिला, अरे निमे, तू माझा शिष्य किंवा माझा या ठिकाणी ऐकलं नाहीस, शिष्य असून सुद्धा ऐकलं नाहीस, तेव्हा तुला मी शाप देतो, तुझा देह नष्ट होईल. सुगंधित द्रव्यामध्ये त्याचा देह जपून ठेवला. तो नष्ट झाला आणि त्याचं नाव विदेह असं पडलं. तो पापणीमध्ये जाऊन बसला. म्हणून त्याला निमी, निमिष म्हणजे पापणीची हालचाल, त्याला निमी असं म्हटलं. पापणीमध्ये जाऊन बसला. त्या निमीने सुद्धा वसिष्ठाला शाप दिला. म्हणजे महाराज, माझा जसा देह नष्ट होईल तसा तुमचाही देह नष्ट होईल. वसिष्ठाला शाप दिल्यानंतर वसिष्ठाचा त्या ठिकाणी अंत झाला आणि नंतर मित्रावरुणाच्या पासून उर्वशीपासून त्यांचा जन्म झाला. आता या निमीचा देह सुगंधित द्रव्यामध्ये जो ठेवलेला होता त्याचं मंथन केलं. आणि मंथन केल्यानंतर त्यातून जो राजा प्रगट झाला तो जनक, तो त्या देहाच्या मंथनापासून निर्माण झाला. त्या विदेहापासून निर्माण झाला म्हणून त्याला वैदेह असं म्हणतात. विदेहापासून झाला म्हणून वैदेह, विदेहाचा तो वैदेह. त्या जनकापासूनच पुढे मिथिल म्हणजे मंथन केलं म्हणून मिथिला. मिथ म्हणजे मंथन करणे, घुसळणे, म्हणून मिथिला नाव या ठिकाणी नगरीचं पडलं आणि मिथिला नगरीमध्ये हे राज्य करू लागले. जनक जे मूळ जनक आहेत त्यांच्यापासून उदावसू, नंदीवर्धन, सुकेतू, देवरात, बृहद्रथ, त्याचप्रमाणे महावीर्य, सुधृती, धृष्टकेतू, हर्यश्व, त्याचा मरु, त्याचा प्रतीप, त्याचा कृतिरथ, त्याचा देवमीढ आणि देवमीढाचा विस्तृत, विस्तृताचा महाधृती, त्याचा कृतिराम, कृतिरात, महारोमा, महारोमाचा मुलगा स्वर्णरोमा आणि स्वर्णरोमाचा मुलगा ऱ्हस्वरोमा आणि ऱ्हस्वरोमाचा मुलगा शिरध्वज. हे जे शिरध्वज आहेत ते सीतेचे वडील जनक आपण त्यांना म्हणतो. ते शिरध्वज आहेत. त्यांनी नांगरत असताना त्यांना एक पेटी सापडली. त्या पेटीमध्ये मुलगी होती, ती सीता. म्हणून त्या ठिकाणी शिरध्वजाला सापडली म्हणून आपण तिला वैदेही म्हणतो किंवा विदेह कन्या म्हणतो. त्याप्रमाणे शिरध्वजाची पुत्री म्हणून तिचं नाव घेतो. शिर म्हणजे नांगर, शिरध्वज.
त्या स्थिरध्वजाचा कुशध्वज झाला, कुशध्वजाचा धर्मध्वज, त्याचा कृतध्वज, त्याचा मितध्वज. त्यानंतर कृतध्वजाचं वर्णन करतायत, त्याचा केशीध्वज झाला, मितध्वज झाला, खांडिक्य झाला. अशा प्रकारे मिथिलेच्या राजांचं वर्णन केलं. हे सगळे मिथिलेचे राजे अध्यात्मविद होते, अध्यात्म ज्ञानामध्ये प्रवीण होते. त्यानंतर धृतीपासून ते बहुलाश्वापर्यंत, पुढे कृष्णाच्या चरित्रामध्ये बहुलाश्वाची कथा येणार आहे, तो मिथिलाचाच राजा होता. महावशी याज्ञवल्क्याच्या कृपेने हे सगळे राजे निर्द्वंद्व, त्याला कोणीही शत्रू नव्हता. त्यानंतर सोमवंशाचं वर्णन करतायत. आता सूर्यवंश झाला, मिथिलेचं वर्णन झालं, आता सोमवंशाचं वर्णन. ज्या सोमवंशामध्ये भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले त्या सोमवंशाचं वर्णन या ठिकाणी करू लागलेले. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते आता श्रूयताम राजन वंशम सोमस्य पावनाः. पावन असणाऱ्या सोमवंशाचं मी तुला वर्णन करतो, ज्यामध्ये प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले, ज्या वंशामध्ये भगवंताने अवतार धारण केला. यस्मिन् नैलादयो भूपाः कीर्त्यन्ते पुण्यकीर्तयाः. ज्यामध्ये या ठिकाणी ऐलासारखे राजे, पुरुरवासारखे राजे झाले, जे कीर्तिवर्धन होते, ज्यांनी कीर्ती वाढवली. त्या चंद्रवंशाचं वर्णन हे राजा मी तुला करतो. मग सांगायला सुरुवात केली की ब्रह्मदेवापासून अत्री निर्माण झाले, अत्रीच्या डोळ्यापासून अमृतरूप चंद्र निर्माण झाला. सोम त्याला म्हणतात. या सोम हा जो औषधी आणि वनस्पती यांचा अधिपती आहे. सोम हा औषधी वनस्पती, रात्रीच्या वेळेला औषधी वनस्पतीची वाढ होते. कोणत्याही वनस्पतीची वाढ रात्री होते, कारण चंद्र त्याचा कारक आहे. म्हणून आपण औषधी वनस्पती मध्ये चंद्राचं महत्त्व या ठिकाणी गातो. राजसूय यज्ञ या सोमाने केला. सोमाने राजसूय यज्ञ केला आणि या वेळेला बृहस्पतीची पत्नी तारा तिचं हरण केलं. आपण ज्या पंचकन्यांचं वर्णन करतो त्यामध्ये तारा मंदोदरी तथा, ही तारा. तर कुणी म्हणतात ही तारा, कुणी म्हणतात वालीने पळून नेलेली तारा, पण तारा हे नाव आहे त्यामध्ये. ही बृहस्पतीची पत्नी होती तारा. तिचं हरण यांनी केलं आणि चंद्र घेऊन गेला. बृहस्पतीने विनंती केली, हो महाराज, माझी पत्नी तुम्ही पळवली, हे बरं नाही, हे राक्षसासारखं कृत्य, ती परत द्या. सोम द्यायला तयार नाही. तो मदोन्मत्त होता. तो म्हणला देत नाही, काय करायचे कर. काय करायचं म्हणलं, आता युद्ध, याशिवाय काय पर्याय. म्हणजे पत्नीसाठी युद्ध रामाच्याही आधी झालेलं आहे, फक्त सीतेसाठी झालंय असं नाही. तेव्हा मग यावेळेला मदोन्मत्त असलेल्या सोमानी शुक्राचार्याची मदत घेतली. पहा, शुक्राचार्य हा राक्षसांचा गुरु, चंद्र हा देव, पण यांनी शुक्राचार्याची मदत घेतली. शुक्राचार्याने वाटलं बरं झालं या दोघांच्या मध्ये युद्ध चाललंय. तेव्हा शुक्राचार्यांनी याला सोमाला मदत केली आणि महादेवांनी मात्र देवांचा पक्ष घेतला. महादेव देवाच्या बाजूने उभे राहिले, शुक्राचार्य चंद्राच्या बाजूने उभे राहिले. शेवटी घनघोर युद्ध झालं. या युद्धामध्ये अनेक लोक ठार झाले, त्रास झाला सर्वांना. शेवटी अंगिरा ऋषी समोर आले आणि अंगिरा ऋषींनी ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा, अहो तुम्ही सगळ्याचे पितामह आहात, लोकपिता आहात, तेव्हा तुम्ही यात काहीतरी मध्यस्थी करा ना, यांना किती भांडू द्यायचं. मग लोकपिता असणारे ब्रह्मदेव 4 तोंड घेऊन आले आणि बृहस्पती आणि चंद्र यांना समोर आणलं. चंद्राला सांगितलं, चंद्रा, यांची पत्नी यांना देऊन टाक. शेवटी ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीने तारा बृहस्पतीकडे सोपवली आणि त्यावेळेला ती गरोदर होती. तेव्हा बृहस्पतीनं तिला घरात घेतलं आणि नंतर म्हणाले, अगं तू गरोदर आहेस, जाताना तर गरोदर नव्हतीस, गर्भाचा त्याग कर. गर्भाचा त्याग केला तरच माझ्या घरात पाऊल टाकायचं, नाही ते यायचं नाही. तिने लोकलज्जेस्तव गर्भाचा त्याग केला. हा गर्भ अत्यंत तेजपुंज होता, गंभीर प्रवृत्तीचा होता, म्हणून त्याचा नाव बुध असं ठेवण्यात आलं. बुध म्हणजे ज्याची बुद्धिमत्ता खूप आहे, जो अत्यंत गंभीर प्रवृत्तीचा आहे. शेवटी हा गर्भ कोणाचा, तिने काय सांगायलाच तयार नाही, कोणाचा नाही.
सांगितलंच नाही. शेवटी बृहस्पतीने आणि सोमाने एकमेकांच्या मध्ये वाद घालायला सुरुवात केली. सोम म्हणला माझा आहे, बृहस्पती म्हणले आमचा आहे. शेवटी ब्रह्मदेवानी सांगितलं मी विचारतो. ब्रह्मदेवानी अगदी गुप्तपणाने, मी कोणाला सांगत नाही, तू सांग मला, फक्त मला सांग कोणाचा गर्भ आहे, कानात सांग. तर तिने सांगितलं हा सोमाचा गर्भ आहे. याप्रमाणे हा सोम वंश तिथून सुरू झाला. गर्भ हा होता बुध. आता आपण इलेचं आख्यान बघितलं, जी या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये जी घटना घडली, जिला 1 महिना स्त्री आणि 1 महिना पुरुष हा जो सुद्युम्न होता, त्या सुद्युम्नाला 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री असा शाप मिळाला किंवा वरदान मिळालं असं म्हणा. त्या सुद्युम्नाची जी स्त्री रूप आहे ती इला, ही जेव्हा हा सुद्युम्न स्त्री झाला त्यावेळेला इला रूपामध्ये तो फिरत असताना बुधाच्या दृष्टीला पडली आणि बुधाने तिच्याबरोबर विवाह केला आणि त्यांच्यापासून पुरुरवा नावाचा पुत्र जन्माला आला. म्हणजे बुध आणि इला यांच्यापासून पुरुरवा झाला म्हणून पुरुरव्याला ऐल असं म्हणतात. इलेपासून झाला म्हणून ऐल. हा पुरुरवा अत्यंत गुणवान होता. या पुरुरव्याचं आख्यान सांगतात. एकदा घटना अशी घडली की नारदानी पुरुरवा किती चांगला आहे, किती सुंदर आहे, किती धर्मज्ञ आहे, याची सगळी त्याची गौरवाची स्तुती स्वर्गामध्ये करायला सुरुवात केली. आणि उर्वशीने त्याची स्तुती ऐकल्याबरोबर उर्वशीचं मन चलित झालं. हे मित्रावरुणाने पाहिलं. मित्रावरुण म्हणले का तू चलित झालीस, तू इथं राहायच्या लायकीची नाही, जा पृथ्वीवर. आणि मग शेवटी उर्वशीला शाप झाला, 1 वर्षभर तू पृथ्वीवर राहशील म्हणून सांगितलं. ती आली, पृथ्वीवर आली आणि पुरुरव्याला त्या समोर आल्याबरोबर पुरुरवा म्हणला बाबा, अगं अहो रूपम अहो भाव नरलोक विमोहयन, अगं तू एवढी सुंदर आहेस. ती म्हणाली महाराज तुमच्याबरोबर मला विवाह करण्याची इच्छा आहे. तो म्हणाला वा, तुझ्यासारखी अप्सरा सहज मनाने माझ्याकडे येत असेल, अगं कोणता पुरुष तुला नाकारील. कोण सेवेत म्हणून ते देवीन त्वाम स्वयं आगतम, तुम्ही स्वतः आलात तेव्हा मी तुमचा स्वीकार करतो. ती म्हणाली हो, आपण एकत्र राहू. असं म्हणल्यानंतर दोघे तयार झाले. पण ती म्हणली महाराज माझ्या 2 अटी आहेत. म्हणजे काय अटी आहेत? कोणत्याही अटी असू द्या. अटी अशा आहेत की माझे 2 मेंढरं माझ्या सोबत आहेत, या 2 मेंढरांचं रक्षण करायचं. ते म्हणले अगं मी राजा आहे, 2 मेंढराचं रक्षण करणं मला काय अवघड आहे, मी 2 मेंढराचं रक्षण करू सहज नाही. म्हणजे तुम्ही 2 मेंढराचं रक्षण करायचं आणि मी तूप खाणारी आहे, मला रोज तूप लागतं खायला, चांगलं लोणकडं तूप मला रोज लागतं, तेवढंही देतो म्हणजे काय अडचण आहे. आणि सहवासाशिवाय मी तुम्हाला नग्न पाहू इच्छित नाही. हे सगळं मान्य केलं आणि याप्रमाणे दोघांचा या ठिकाणी सहवास सुरू झाला. इंद्राला चैन पडेना, म्हणले आपली उर्वशी गेली तेव्हापासून आपला स्वर्ग एकदमच फिकट झाला, म्हणजे त्यातलं सगळं वैभवच गेलं. उर्वशीला कुठल्याही परिस्थितीत आणलं पाहिजे. मित्रावरुणाचा शाप 1 वर्षाचा आहे. मग आता एक काम करा, म्हणजे इंद्राने गंधर्वाला सांगितलं जा रात्रीच्या वेळेला जा आणि हिचे मेंढर चोरून आणा. गंधर्व आले. त्यावेळेला अंधकारी रात्र होती कृष्ण पक्षातली आणि धोधो धोधो पाऊस पडत होता. सगळीकडे नीरव शांतता होती. या वेळेला या गंधर्वानी तिचे 2 मेंढर तिच्या बाजेला बांधलेले होते, तिच्या पलंगाला पर्यंकाला बांधलेले होते. ते सोडले आणि घेऊन चालले. ते मेंढर बॅ 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 करू लागले, ओरडू लागले. तेवढ्यात राजा जागा झाला. उर्वशी जागी झाली आणि उर्वशी म्हणले अहो अहो माझे मेंढर पळविले. मेंढर पळविले म्हणेपर्यंत तर मेंढर दिसेनासे झाले. गंधर्वच होते, गुप्त झाले आणि मेंढर नाहीत. राजा पटकन उठला. उर्वशीने आवाज दिल्याबरोबर राजा उठला आणि धावत हातात तलवार घेऊन निघाला. तेवढ्यात वीज चमकली. विजेमध्ये उर्वशीने पाहिले तर राजाच्या अंगावर वस्त्र नव्हते. ताबडतोब ती म्हणली राजा माझ्या 2 अटी तू मोडल्यास मी निघाले. तुझ्या अंगावर वस्त्र नाही, मी तुला सांगितलं होतं. या ठिकाणी सहवासाशिवाय वस्त्र निर्वस्त्र मी तुला पाहणार नाही. आणि आज माझे मेंढर गेले, तू निर्वस्त्र आहेस, मी निघाले.
तो तिच्या मागे धावत गेला. अगं हे उर्वशी थांब, उर्वशी थांब, अजून माझा भोग संपलेला नाही, पापे सख्यम. उर्वशी म्हणते, राजा अरे तू कोणाशी सख्य केलंस माहितीये का? महावृथा पुरुषोसित्वम, तू माझ्याशी सख्य केलंस एखाद्या वृकांना. वृक म्हणजे जसा एखादा लांडगा आहे, लांडग्याबरोबर जर मैत्री केली तर लांडगा कधी ना कधीतरी जसा आपला स्वभाव दाखवतो तशा आम्ही स्त्रिया असतो. स्त्रियो ह्य करुणा क्रूराः दुर्मशा प्रिय साहसा. आम्ही ज्या स्त्रिया आहेत पुंशली आहेत, आम्हाला पती बदलायला काहीच वाटत नाही, तेव्हा आम्ही क्षणाक्षणाला पती बदलणारे आहोत. आम्ही अप्सरा आहेत, आम्ही कोणाशी एकनिष्ठ राहत नाहीत. म्हणून आम्ही केवळ आमच्या स्वार्थासाठी धनत्यल्पार्थेपी विश्रब्धम पतिम भ्रातरमप्युत, आमच्या स्वार्थासाठी आम्ही भावाचा, आम्ही पतीचा, आम्ही कोणाचाही घात करायला तयार होतो. तेव्हा प्रिय साहसा, आम्ही किती मोठं साहस करू शकतो. आणि तरी तुला कळलं नाही. नवम नवम संत्याः, आम्ही नवीन नवीन पतीच्या शोधात असतो. पुंशले स्वैरवृत्तया, आम्ही स्वैरवृत्तीने राहणार आहोत. आणि तू माझ्या कशाला नादी लागलास? आणि हा मात्र अगं उर्वशी थांब, उर्वशी थांब म्हणून ऐलोपिशयने जाया अहो जाये तिष्ठ तिष्ठ घोरे नत्य तुम रहसी. अगं अगं हे उर्वशी, अजून मी समाधान पावलो नाही. तू माझ्यापासून निघून चाललीस, मला वाईट वाटू लागलंय. मला सोडून जाऊ नकोस. माम त्वमद्याप्त निवृत्य वचाम स्वीकृण्वा वहै. हे उर्वशी थांब. परंतु उर्वशी थांबली नाही, ती निघून गेली. आणि नंतर उर्वशीच्या विरहामध्ये हा जो फिरत होता, विरहामध्ये फक्त उर्वशीच्या शिवाय त्याला दुसरं काही शेवटी उर्वशीने सांगितलं 1 वर्षानंतर आपला सहवास घडेल. तो 1 वर्ष निर्मिती केली किंवा अग्नीचा शोध लावला असं आपण म्हणू. उर्वशी लोकमा विठ्ठल सर्व देवमयम हरिम. आणि त्यामध्ये त्याला उर्वशीचं रूप दिसलं. अग्निरा प्रजया राजा लोकम गांधर्व मेयवान. आणि नंतर तू माझ्या गंधर्व लोकाला प्राप्त होशील म्हणून तिने आशीर्वाद दिला. त्रयास विद्या आराध्या पुत्रत्वे परिवृत्तम स्त्रीवृत निर्मंथनात जाता. त्यांनी निर्मंथन केलं, त्याचं घुसळण केलं. अरणीवर अरणी घासली आणि त्यातून अग्नी प्रगट झाला. जातवेदा विभाव सुहू, त्याला जातवेद असं म्हणतात. या अग्नीला अग्नीचे वेगवेगळे नाव आहेत, तेव्हा हा जातवेद अग्नी आहे. याप्रमाणे उर्वशीने या पुरुरव्याला आपलं स्वरूपापर्यंत येण्यासाठी ही थाळी दिली. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते ऐलाला म्हणजे याच पुरुरव्याला 6 मुलं झाली. यामध्ये आयु, श्रुतायु, सत्यायु, रथ, विजय, जय, श्रुतायु, वसुमान. सत्यायुचा श्रुतंजय, त्याचा रय, त्याचा एक, त्याचा अमित झाला. अमिताला विजय, विजयापासून भीम, त्याचा कांचन, त्याचा होत्रक, होत्रकाचा जन्नू, ज्यांनी काल गंगा प्राशन केली तो जन्नू. जन्नूचा पुरु झाला, पुरुचा बलाक झाला, त्याचा अजक झाला, अजकाचा कुश झाला, कुशाचा कुशांबू हा मुलगा झाला. कुशांबूपासून मूर्तय नावाचा आणि मूर्तयाला वसू नावाचा मुलगा झाला. ज्याप्रमाणे वसूचा कुशनाभ झाला आणि त्यापासून कुशांबू नावाचा पुत्र झाला. या कुशांबूला गाधी
नावाचा पुत्र झाला. त्याला गाधीज कुल म्हणजे विश्वामित्राचं जे कुल आहे ते गाधीज कुल आहे. मग हा गाधी कुशांबपासून झाला. हा गाधी सत्यवती हिची मुलगी, ह्या गाधीची सत्यवती ही याला मुलगी झाली. सत्यवती ही मुलगी रुचिकाने गाधीच्या मुलीला मागणी घातली. सत्यवतीला मागणी रुचिक नावाच्या ऋषीने घातली. आता सत्यवती गाधीची मुलगी आणि रुचिक हा ऋषी, हा क्षत्रिय आणि ही ब्राह्मण. शेवटी याला वाटलं आता रुचिकाने तर मागणी घातली, काय करावं. मग तो म्हणला मला 1000 शामकर्ण घोडे आणून दे तर तुला मुलगी देतो. आता 1000 शामकर्ण घोडे म्हणजे ज्याला फक्त कान आहेत आणि पांढरा घोडा आहे, पांढरा रंग आहे आणि काळे कान आहेत. त्याला वाटलं हा कुठला आणायला, हा ब्राह्मण, हा रुचिक, हा काय कुठला शामकर्ण घोडे 1000 कुठून आणील. तो सरळ वरुणाकडे गेला आणि वरुणाला म्हणला वरुण महाराज मला 1000 शामकर्ण घोडे द्या. वरुण म्हणला घेऊन जा. वरुणाने दिली, शामकर्ण घोडे दिले. बरोबर तो आला गाधीकडे, महाराज तुमची मुलगी द्या मला. सत्यवती मुलगी त्यांनी घेतली. आणि याप्रमाणे आता पुढे एकदा सत्यवती आणि तिची आई या दोघींना पुत्र नव्हता. पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. त्यावेळेला चरू शिजवण्यात आला. या ऋषिकाने चरू शिजवला. जावयालाही प्रार्थना केली त्यांनी की महाराज मलाही पुत्र पाहिजे आणि तुम्हालाही पाहिजे, तेव्हा चरू शिजवा. चरू शिजवला. 2 वेगवेगळे चरू शिजवले. इकडं आईला असं वाटलं की या ऋचिकाने आपल्या स्वतःसाठी चांगला चरू शिजवला असेल आणि माझ्यासाठी सामान्य असेल, म्हणून आईने मुलीचा चरू खाल्ला. मागितला सत्यवतीला तुझा चरू मला दे. ती म्हणली बर. तो भक्षण केल्याबरोबर ऋचिक म्हणाले अरे हा चरू कोणी खाल्ला. म्हणजे महाराज मी खाल्ला. वाईट झालं म्हणले, योग्य नाही झालं. म्हणले का. ती म्हणले चरूचा आदला बदल झाली, त्यामुळे आता तुला भयंकर क्रोधी पुत्र होईल आणि तुझ्या या ठिकाणी तुला क्रोधी पुत्र होईल आणि तुझ्या आईला मात्र चांगला पुत्र होईल, ब्रह्मवेत्ता पुत्र होईल. तुझ्या आईला ब्रह्मवेत्ता पुत्र म्हणजे क्षत्रियाला आणि तुला मात्र कठोर क्रोधी असा पुत्र होईल. ती शरण आली. म्हणलं महाराज चुकला आमचा, आता याला काही उपाय. म्हणजे उपाय असा की तुझा नातू मात्र वेगळा होईल. याप्रमाणे चरूचा प्रभाव दिसला आणि सत्यवतीला जमदग्नी झाले. सत्यवती पुढे कौशिकी नदी बनली आणि जमदग्नी यांनी रेणूची कन्या रेणुका हिच्याबरोबर विवाह केला. वसुमत इत्यादी त्याला मुलं झाले. भार्गवराम हे यांना, भार्गवराम म्हणजे परशुराम, यांना पुत्र झाले. आता 15व्या अध्यायामध्ये सांगतात की एकदा सहस्रार्जुन कार्तवीर्यार्जुन ज्यांना म्हणतात, ज्याला दत्त प्रसन्न होते, ज्याला सगळ्या विद्या आत्मसात होत्या, नुसत्या कार्तवीर्यार्जुन किंवा सहस्रार्जुनाचा जर जप केला तर हरवलेली वस्तू सापडते, अशा प्रकारचा प्रघात आहे, म्हणण्याची पद्धत आहे, विश्वास आहे. त्याला दत्त प्रसन्न होते. सिद्धी सगळ्या प्राप्त झालेल्या होत्या. त्याला 1000 हात होते. एकदा नर्मदा नदीमध्ये हा क्रीडा करत होता. नर्मदा नदीमध्ये क्रीडा करत असताना रावणाचं शिबिर, सैन्याचं शिबिर रावण दिग्विजयाला चालला होता आणि त्याचा सैन्याचा तळ त्या नर्मदेच्या तीरावरती त्यांनी ठेवला. त्याला वाटलं तर नर्मदा नदी आहे, तिथं आपण आपला सैन्याचा तळ ठेवावा आणि त्या ठिकाणी आराम केला. पण हा जो सहस्रार्जुन आहे तो नर्मदा नदीत उतरला आणि त्यांनी स्त्रियाबरोबर क्रीडा करायला सुरुवात केली. यावेळेला सगळं पाणी आडलं आणि जे पाणी आडलं त्याच्यामुळं तो सगळा याचं जे शिबिर आहे ते वाहून गेलं. रावण चिडला, तावातावाने आला. कोण आहे म्हणले, माझं शिबिर नष्ट केलं. तावातावाने आल्याबरोबर ते म्हणले तू कोण आहेस रे. रावणाला 10 तोंड 20 हात. तो म्हणला मला 1000 हात आहेत, तुला 20च आहेत, मला 1000 आहेत, तेव्हा माझी शक्ती दाखवू का तुला. म्हणून सहस्रार्जुनाने याला एका हाताने पकडलं आणि सांगितलं आपल्या लोकांना, नौकरांना, जा रे याला पिंजऱ्यामध्ये लटकून टाका आणि सगळ्या लोकांना याचे 20 हात आणि 10 तोंड बघू द्या, सगळे काळे तोंड कसे आहेत ते. आणि सगळ्या गावातले लोक म्हणले कोणतं माकड आलंय हो, कोणतं माकड आलंय 10 तोंडाचं, म्हणून त्याच्याकडे बघायला गेले. तेव्हा याला
त्यांनी कोंडून टाकलं होतं एका पिंजऱ्यामध्ये. याप्रमाणे त्याला नगरीमध्ये बंदिस्त करण्यात आलेलं होतं. असा हा सहस्त्रार्जुन मोठा पराक्रमी होता. एकदा तो मृगयासाठी निघाला. मृगया करत 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 आला. तहान लागली, भूक लागली, सोबत घोडे होते, हत्ती होते, सैन्य होतं. म्हणले काय करावं आपण. तिथे या ऋषींचा आश्रम, जमदग्नी ऋषींचा आश्रम होता. त्यांनी पाहिलं, म्हणजे ऋषींचा आश्रम दिसतोय, काही खाण्यापिण्याची व्यवस्था होईल, निदान पाणी तरी मिळेल. म्हणून ते जमदग्नी ऋषींना विचारलं त्याने, महाराज पाणी मिळेल का. तर म्हणे पाणी, हो म्हणले, मला भूक लागली. अहो मग सगळ्यांना जेवायला तयार करतो म्हणले. जेवायला, हो म्हणले. अहो आमचं सैन्य माझ्यासोबत, हत्ती आहेत, घोडे आहेत, सगळ्यांना करतो, तुम्ही काय काळजी करता म्हणे. आणि किती वेळ लागेल. ते म्हणे काही नाही वेळ लागत, बसा तुम्ही. पानं मांडलेत आणि कामधेनूला सांगितल्याबरोबर कामधेनूने सगळे पानं मांडले, पंचपक्वान्नाचं जेवण. सगळा बसला. राजा थक्क झाला. चांदीची ताटं, चांदीच्या वाट्या, तांबे पेले भरून ठेवलेले, उदबत्ती लावलेली. म्हणले धूर नाही निघाला, भांड्यांचा आवाज नाही आला, खडबडाट नाही झाला, गॅस संपल्याचा गोंधळ नाही. काय म्हणले, एवढी काय, कसं काय. म्हणल्याबरोबर शब्द बाहेर काढला की पंचपक्वान्नाचा. राजा जेवायला बसला. म्हणले आमचे हत्ती घोडे. म्हणले ते सुद्धा. काय खाऊ लागले. ते म्हणले पुरणाची पोळी खाऊ लागले. बापरे. राजे म्हणले, सहस्रार्जुन थक्क झाला. म्हणले माझ्याकडे हे वैभव नाही, या भटुकड्याकडे हे वैभव कसं काय. मनात शंका, मनात राग, मनात द्वेष भरलेला होता. जेवण झाल्यानंतर म्हणलं का, कशा, कोणत्या प्रभावाने महाराज तुम्ही हे केलं. म्हणले महाराज माझ्याकडे कामधेनू आहे. आमच्या गरीब ब्राह्मणाकडे काय असतं, गाय असते. म्हणले आम्हाला गायीची गरज आहे, आम्हाला पंचगव्य लागतं, शेण लागतं, त्याचप्रमाणे गोमूत्र लागतं, गायीचं तूप लागतं होम हवनासाठी. म्हणून ही कामधेनू आमच्याकडे. कामधेनू म्हणल्याबरोबर यांनी कामधेनूला हात घातला. म्हणले मी घेऊन जातो म्हणले तुमची गाय, तुम्हाला काय करायचंय म्हणले, अशी गाय माझ्याकडे पाहिजे. म्हणून फरफर फरफर ओढत ती कामधेनू घेऊन चालला. तेव्हा कामधेनूंनी आपल्या अंगातून रुभुगण निर्माण केले, काही सैन्य निर्माण केले. त्या सैन्यांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण याचं सैन्य खूप होतं. त्या सैन्यापुढे हिचं काही चाललं नाही आणि तो बळजबरीने ही कामधेनू घेऊन गेला. घेऊन गेल्याबरोबर परशुराम बाहेरून आले. परशुराम म्हणले हे काय. म्हणले कामधेनू घेऊन गेलाय. कोण. हा सहस्रार्जुन. आणि तुझ्या वडिलांना त्यांनी त्यांचं मस्तक घेऊन गेलं, वडिलांना मारलं. पाहिल्याबरोबर हा चिडला आणि परशुराम म्हणले थांब, आता माहेशमती नगरीवर मी आक्रमण करतो. आणि त्यांनी 17 अक्षौहिणी सैन्य होतं यांचं. हे एक अक्षौहिणी म्हणजे काय याचं वर्णन केलेलं आहे. 21,870 घोडे, 1,09,350 पायदळ, 21,870 रथ, हत्ती आणि 65,610 घोडे. एवढं म्हणजे एक अक्षौहिणी. असे 17 अक्षौहिणी सैन्य होतं. म्हणजे महाभारतीच्या काळ युद्धामध्ये 18 अक्षौहिणी होतं, हे 17 अक्षौहिणी होतं. एका फक्त परशुरामाने एक परशु सोबत घेतला आणि सगळ्या सैन्याचा निपात केला. एका परशुने त्यांनी सगळ्या सैन्याचा निपात केला. आणि त्यांनी वर्णन केले की याप्रमाणे भगवान परशुराम माहिष्मती नगरीवर गेले आणि यदृच्छया श्रमपदम, ते म्हणतात अथ राजन निर्यते राम आश्रम आगतः. त्यांनी पाहिल्याबरोबर सगळ्या प्रकारच्या धनुष्य, बाण, तलवार हे सगळं नष्ट केलं. रामाय रामो सुभृतां समग्रणी आणि भुजान कुठारेण कठोर नेमिना चिच्छेद राम प्रसभम त्वहेरिव. त्याप्रमाणे तेवढे त्याचे जे मुलं होते ते मात्र पळाले. रामाच्या त्या पराक्रमापुढे याचं काही चाललं नाही. आणि रामाने त्या सहस्रार्जुनाचा वध केला आणि एका परशुने, एकट्या रामाने सगळ्या सैन्याचा वध करून परत आले. परत आल्यानंतर त्या ठिकाणी शेवटी जमदग्नी म्हणले अरे रामा, तू हे केलंस ते बरोबर केलं नाहीस. अहो म्हणले असं काय करावं मग. ते म्हणले तुला क्षत्रिय तू नाही आहेस, तू ब्राह्मण आहेस. मग तुला ब्रह्महत्या, क्षत्रिय हत्या घडली, मग आता काय करावं. ते म्हणे तीर्थयात्रा कर. राम तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रा करून परत येणार. गंधर्वाजम क्रीडंत मग सरोरभिपश्यत. तेवढ्यात
तीर्थयात्रा करून आल्याच्या क्षणी रेणुकेची एक कहाणी या ठिकाणी सांगितली आहे की रेणुका ही सकाळच्या वेळेला पाण्यावरती गेलेली होती आणि तिथं गंधर्वराज क्रीडा करत होते. चित्ररथ नावाचे गंधर्व क्रीडा करत होते आपल्या स्त्रियांसह वर्तमान. एवढ्यात त्यांनी वर्णन असे केले भागवतकारांनी, होमवेलान्न सस्मार किंचित चित्ररथ स्पृहा. तिला फक्त स्पृहा वाटली. स्पृहा म्हणजे आपणही आपल्या पतीबरोबर क्रीडा करावी एवढंच वाटलं आणि पटकन आली. कुणी कुणी असं म्हणतात की दररोज ती वाळूचा माठ तयार करायची, वाळूचं भांड तयार करायची आणि त्याच्यात पाणी घेऊन यायची. वाळून पडत नव्हती आणि या दिवशी मात्र वाळूचा माठ काही जमला नाही. काहीतरी त्रुटी राहिली. त्रुटी एवढीच राहिली की तिच्या मनात परपुरुषाची इच्छा नाही झाली, पण आपणही आपल्या पतीबरोबर असा क्रीडा करावी एवढी इच्छा झाली. किंचित चित्ररथ स्पृहा. स्पृहा म्हणजे ईर्षा, इच्छा. आल्याबरोबर जमदग्नीने डोळे झाकले होते. म्हणले, का ग व्यभिचार केलास म्हणले तू? व्यभिचारम निर्ज्ञात्वा पत्या प्रकृतो ब्रवीत. ती म्हणली, नाही महाराज, व्यभिचार केला मनाने तरी व्यभिचार केलास तू. मनाने तुझं लक्ष दुसरीकडे गेलं का? होम वेलान्न सस्मार. तुला होमाच्या वेळेची आठवण राहिली नाही, वेळ झाला असं म्हणल्याबरोबर म्हणले तेवढी ह्या परशुरामाचे दुसरे भाऊ होते. म्हणले, आईला मार. ते म्हणले, नाही हो, नाही मारत. आईला मारत नाही? नाही मारणार. आईला कसं मारायचं? म्हणजे माझी आज्ञा आहे, नाही मारणार. परशुराम तेवढ्यात आले. रामाला म्हणले, रामा आईला मार आणि तुझ्या भावालाही मारून टाक. परशुराम म्हणले, पितृ आज्ञाप्रमाण हातात परशु घेतला, आईचं मस्तक धडा वेगळं केलं आणि भावांचंही केलं. वा वा वा, आनंद वाटला. म्हणले, तुला काय वरदान पाहिजे? वरदान एवढंच पाहिजे म्हणले की माझी आई जिवंत व्हावी, माझे भाऊ जिवंत व्हावेत आणि त्यांना आठवण राहू नये की मी त्यांना मारलंय. वा वा वा. ज्याप्रमाणे त्यांचा प्रभाव ज्ञात होता यांना, याप्रमाणे प्रभावज्ञ गत्वा माहितीपंती राम. आणि नंतर हे जागृत झाले, पुन्हा जिवंत झाले. आणि इकडे एकदा राम बाहेर गेलेले असताना घटना अशी घडली की सहस्रार्जुनाला मारलं म्हणून त्याचे भाऊ धावत आले. राम नाहीत घरामध्ये, परशुराम नाहीत हे ओळखलं आणि घरात आल्याबरोबर आधी या जमदग्नीचं मस्तक धडा वेगळं केलं आणि ते मस्तक घेऊन गेले. आणि आई नको 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 म्हणत असताना रेणुकेवरती 21 प्रहार केले. राम रामेती तातेती विचुक्रोश चोचकही. राम बाहेरून आले. रामा 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 म्हणून ही रेणुका ओरडू लागली. आई काय झालं? रामाने विचारलं. पहा ना, तुझ्या वडिलांचं मस्तक नेलंय, त्यांचं मस्तक धडा वेगळं केलंय आणि मला पहा 21 प्रहार माझ्या अंगावरती केलेत. रामाने मोजले, 1 2 3 4 5 6. अरे 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 म्हणे, एवढा सगळं सैन्य नष्ट करून ज्यांना अजून ज्यांचं डोकं ठिकाण्यावर आलं नाही, थांबा. तत् दुःखरा रोमा मार्षती. त्याप्रमाणे रामाने माहेशमती नगरीवरती आक्रमण केलं आणि सर्व त्या ठिकाणी सगळ्या सहस्रार्जुनांच्या मुलाला तर ठार मारलं, परंतु रक्ताची नदी वाहिली. तद रक्तेन नदीम घोराम ब्रह्मण्य भवाम हेतुम कृत्वा पितृवदम क्षेत्रे मंगलकारिणी. आपल्या पिताचं मस्तक आणलं. सगळ्या पूर्ण या रक्ताची नदी सगळीकडे वाहिली आणि 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी केली. ठरवलं आता एक नाही 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी करू. काल आपण बघितलं तो जो यामध्ये नारी कवच आहे तो लपून बसला होता. का तर परशुराम आले म्हणून तो स्त्रीचं रूप धारण करून लपून बसला, स्त्री वेश धारण करून, म्हणून तो वाचला, म्हणून क्षत्रिय त्या ठिकाणी जिवंत राहिले. याप्रमाणे 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी केली. त्रिसप्त कृत्व पृथ्वी कृत्वा निक्षत्रियाम प्रभू. आणि आपल्या वडिलांचं मस्तक पुन्हा वडिलांच्या धडावरती ठेवलं आणि नंतर म्हणले, आता एवढं आपल्याला हत्येचं पातक झालं, आता काय करावं? समंत पंचके. समंत पंचक त्यांनी त्या ठिकाणी तिथे गेले आणि तिथं प्रदेशामध्ये रक्ताचे 9 डोह भरले, पित्याचं शिर देहाला लावलं आणि त्यांना जिवंत केलं. आणि नंतर सगळी पृथ्वी दान देऊन टाकली ब्राह्मणाला. सगळी पृथ्वी दान दिली. मग आता राहायचं कुठं? तर समुद्र बाजूला केला आणि राहिले. म्हणून कोकण हा जो प्रांत आहे तो परशुरामाचा आहे. कोकण प्रांतामध्ये राहिले.
याप्रमाणे पुढे समुद्राला मागे हटून कोकण प्रांतामध्ये राम राहिले. परशुरामाची भूमी आपण त्याला म्हणतो. याप्रमाणे अवभृत स्नान केलं आणि महेंद्र पर्वतावर त्यानंतर गेले आणि आपल्या आईला या ठिकाणी आईने सांगितलं की बस आई तू मात्र जाऊ नकोस. ती म्हणली नाही, ज्या वेळेला तू मला आवाज देशील त्या वेळेला मी येईल. असं म्हणल्याबरोबर आता पृथ्वीमध्ये जात असताना तिचं फक्त मस्तक तेवढं शिल्लक राहिलं. तेवढ्यात रामाने आवाज दिला आणि म्हणून रेणुक्या ही जी देवी आहे ती आपण माहूरला बघतो, तिचा फक्त तांदळा आपल्याला दिसतो. तिने सांगितलं बस रामा तुझ्यासाठी मी या ठिकाणी आहे. म्हणून पुढील मन्वंतरामध्ये जमदग्नी हे सप्तर्षीपैकी एक होणार आहे आणि ग्रहमालेमध्ये त्यांना वर्चस्थान प्राप्त होणार आहे. कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम आणि जमदग्नी, भारद्वाज असे हे सप्तर्षी पुढच्या या मन्वंतरामध्ये होतील. 24 तासामध्ये ध्रुवाच्या भोवती हे प्रदक्षिणा घालतात. पूर्वेकडून पश्चिमेकडं असा यांचा मार्ग आहे. याप्रमाणे परशुराम त्यानंतर महेंद्र पर्वतावर गेले आणि त्या ठिकाणी महेंद्र पर्वतावर आजही ते आहेत. पुढच्या मन्वंतरामध्ये वेदमार्गाचे ते प्रवर्तक होणार आहेत असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. याप्रमाणे त्यांनी विवरण केलं. एवं भृगुषु विश्वात्मा भगवान हरिरीश्वराः. यानंतर हे गाधीचं कुळ सांगितलं. त्यानंतर आपण यापूर्वी बघितलेली शूनशेपाची कथा, जी विश्वामित्राने या शूनशेपाला आपल्या गोत्रामध्ये दत्तक घेतलं आणि जो अजिगर्ताचा पुत्र होता, जो हरिश्चंद्राने विकत घेतला, तो वरुणापासून वाचवला आणि त्याला आपलं या ठिकाणी ज्येष्ठ पुत्र म्हणून स्थान दिलं आणि त्यापासून मधुच्छंदसो ज्येष्ठा कुशल मेनीने नतत. मधुच्छंद त्यांच्यापासून आपल्याला देवरात इति ख्यातः. पुढे देवरात अशी उत्पत्ती त्यांनी सांगितली गाधी वंशामध्ये आणि त्या देवरात म्हणून तो प्रख्यात झाला. विश्वामित्रांच्या पुत्रामध्ये तो श्रेष्ठ झाला. याप्रमाणे विश्वामित्रांनी त्याला ज्येष्ठ पुत्राचं स्थान दिलं. बाकीचे 50 मुलांनी याला मान्य केलं नाही, तेव्हा ते सगळे म्लेंछ झाले. एवं कौशिक गोत्रंतो विश्वामित्र पृथक विधम्म. अशा कौशिक गोत्राचं या ठिकाणी विवरण करण्यात आलेलं आहे. ज्याप्रमाणे आता पुढे रामानं परशुराम यांच्या आता महेंद्र पर्वतावर आहेत, परंतु श्रीरामचंद्राचा जेव्हा अवतार झाला त्यावेळेला मात्र शिवधनुष्याचा भंग झाल्यावर परशुराम धावत आलेले. त्यांनी पाहिलं अरे माझं धनुष्य कोणी मोडलं, म्हणून रामाच्या समोर हातात धनुष्य घेतलं. रामाने सांगितलं की मी आता अवतार माझा आहे, पण हे सांगायचं कसं. शेवटी रामाने हातात धनुष्य घेतलं. राम म्हणाले पहा हा बाण मी जर सोडला, माझा बाण जर लावला तर तो परत जाणार नाही. मग परशुरामाच्या लक्षात आलं की अरे माझ्या समोर जो धनुष्य घेऊन उभा राहतो ते माझंच रूप आहे. आता या युगामध्ये त्रेतायुगामध्ये श्रीरामचंद्राचं हे आता कार्य आहे. याचं कालिदासाने खूप सुंदर वर्णन केलंय. ते म्हणतात की ज्याप्रमाणे पश्चिमेला सूर्याचा अस्त व्हावा पौर्णिमेच्या दिवशी आणि पूर्वेला पौर्णिमेचा चंद्र उगवावा, तसा पौर्णिमेचा चंद्र म्हणजे श्रीरामचंद्र आणि पश्चिमेचा मावळता सूर्य म्हणजे परशुराम. या दोघांच्या मध्ये असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि नंतर रामाने सांगितलं परशुरामा आता हा बाण वाया तर जाणार नाही, मी तुझा मृत्यूचा मार्ग बंद करतो. म्हणून मृत्यूचा मार्ग बंद केला म्हणून ते चिरंजीव आहेत. म्हणून परशुरामाला आपण चिरंजीव मानतो. याप्रमाणे रामाने परशुरामाचा हा मृत्यूचा मार्ग बंद केला अमोघ असल्यामुळं. या विश्वामित्राचं कुळ या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर पुरुरवा याचा पुत्र आयु, आयुचा पुत्र नहुष, त्याच्यानंतर क्षत्रवृद्ध, रंभ, अजी, अनेता असे 5 मुलं त्या आयुला झाली. नहुष ज्येष्ठ होता. आपण नहुषाचं कथानक बघितलं की ज्या नहुषाने इंद्राचं या ठिकाणी इंद्रचं राज्य, इंद्र जेव्हा या 1000 वर्ष तो केवळ त्याच्या ब्रह्महत्येच्या पापामुळं लपला होता कमल नालामध्ये, तेव्हा या नहुषाने राज्य केलेलं आहे. पण शेवटी त्याला ती इंद्राणीचा मोह झाला आणि तो सर्प होऊन खाली पडला. याप्रमाणे हा नहुष, त्याच्यापासून क्षत्रवृद्ध, रंभ, अजी, अनेता इत्यादी 5 मुलं झाले. त्यानंतर क्षत्रवृद्धापासून सुहोत्र झाला, त्याचे 3 मुलं झाली.
काश्य, कुश आणि गृत्समद. गृत्समदापासून शुनक झाला, त्याचा शौनक झाला. सूत शौनकादिकाला सांगतात जे येतो हा शौनक आहे, तो ऋग्वेद जाणणारा याच्यामध्ये श्रेष्ठ होता. हा काश्याचा काशी झाला, त्याचा राष्ट्र, त्याचा दीर्घतमा, दीर्घतमापासून धन्वंतरी झाला जो आयुर्वेदाचा प्रचारक आहे. त्यापासून केतुमाल झाला, भीमरथ झाला, द्युमान झाला, प्रदर्दन झाला. त्यापासून शत्रुजित, ऋतध्वज, कुवलय अश्व, अलर्क इत्यादी 5 मुलं झाली. अलर्कांनी 60,600 वर्ष राज्य केलं. अलर्क यापासून संतती नावाचा पुत्र, सुनीथ नावाचा आणि सुकेतन नावाचा, धर्मकेतू नावाचा पुत्र झाला. धर्मकेतूला सत्यकेतू, त्याचा दृष्टकेतू, त्याचा सुकुमार, त्याचा वीतिहोत्र, त्याचा भर्ग, त्यापासून भार्गव भूमी झाली. रंभापासून रभस, गंभीर आणि अक्रिम असे झाले. आणि अनेनापासून शुद्ध, शुची आणि त्रिकुट झाले. शांतरय झाला. रजीपासून 500 मुलं झाले. त्या रजीने देवांना साह्य केलेलं आहे. रजी पुत्र मात्र इंद्रराज्य हरण करण्यासाठी हविर्भाग आपणच घेऊ लागला. रजीने देवाला साह्य केलं, पण त्याचे पुत्र मात्र इंद्राचं राज्य हरण करण्यासाठी हविर्भाग आपणच घेऊ लागले. शेवटी इंद्राने त्यांचा वध केला. क्षत्रवृद्धाचा सुहोत्र पुत्र झाला. सुहोत्राला कुश, त्याचा प्रति, त्याचा संजय, त्यापासून जय, त्याचा कृत, त्याचा हर्यवन, त्यापासून सहदेव, त्यापासून हीन, जयसेन आणि संकृतीला जय झाला. आणि पुढे आपल्याला त्यांच्यापासून पुरुरवा हा पुत्र झालेला दिसतो. आता पुरुरव्याचे आयु, नहुष हे जे पुत्र आहेत त्यांचं नहुषाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. नहुषाला यती, ययाती, संयाती, आयती आणि वियती असे 6 मुलं झाले. यती, ययाती, संयाती, आयती, वियती आणि कृती असे 6 मुलं झाली. आता ययातीचं जे आख्यान सांगतील, ही जी कथा सांगतील ययाती आणि देवयानी, ती सगळी कथा उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे, हर विठ्ठल, सीताकांत.